इचलकरंजीमध्ये महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ अवघा 10 महिन्यांचा ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। 10 महिन्यांचा महापौर शहराचा विकास करणार नाही हा प्रश्न आता इचलकरंजीकरांना पडलाय। काय घडतंय असं बघूयात। इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपनं ऐतिहासिक अशी एकहाती सत्ता मिळवली। पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या महानगरपालिकेत स्थिर आणि सक्षम प्रशासनाची अपेक्षा नागरिकांची आहे। मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ 10 महिन्यांचा ठेवण्याचा निर्णय झालाय। या निर्णयावर शहरवासीय नाराज झाले। पदाची खांडोळी होत असेल तर शहराचा विकास काय होणार असा सवाल त्यांनी विचारलाय। 10 महिन्याचं महापौर पद देण्याचं निश्चित केलेली बातमी आम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकलेली आहे। ज्या जनतेनं यांना कौल दिला, बहुमत दिलं, जो विश्वास दाखवला, अशा या विश्वासाला या 10 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये पात्र राहतील का? कोणती विधायक कामं या 10 महिन्यामध्ये होणार आहे हा प्रश्न नागरिकांच्या मध्ये पडायला लागलेला आहे। पदाचा कार्यकाळ 10 महिन्याचा असणं म्हणजे महापौर उपमहापौर पदाचं महत्त्व समजण्याआधीच पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावं लागणार आहे। याला जबाबदार आहेत इचलकरंजीतील भाजपाचे आवाडे गट आणि हळवणकर गट। दोन्ही गटात महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। यात सर्वांना संधी देण्यासाठी भाजपनं थेट पदांची खांडोळी करण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे भाजप एकहाती सत्तेचा दावा करताय, दुसरीकडे मात्र अंतर्गत गटबाजीमुळे महापौर पदाचा कार्यकाळ कमी करण्याची वेळ पक्षावर आली आहे। 10 महिन्याचा महापौर शहराचा विकास करणार की फक्त पुढील बदलाची वाट पाहणार हा प्रश्न आता इचलकरंजीकरांना पडलाय। प्रताप नाईक, झी 24 तास, इचलकरंजी।